नमस्कार. मीरा भाईंदर महानगरपालिकेत गट क संवर्गातील 358 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण लिपिक टंकलेखक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे जाहिरात. क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आणि जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यायची. त्याच्यानंतर आहे न्यू रजिस्ट्रेशन. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसणार आहे. या ठिकाणी पहिलं आहे कॅन्डिडेट फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, नंतर मिडल नेम टाकून घ्यायचं, पुढे आहे कॅन्डिडेट लास्ट नेम टाकून घ्यायचं, नंतर वडिलांचं नाव टाकायचं, पुढे आईचं नाव टाकून घ्यायचं. नंतर तुमच्या नावात जर काही बदल असेल तर मग यसवरती क्लिक करा आणि नवीन नाव टाकून घ्या, नसेल तर मग नोवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे जन्मतारीख टाकायची. नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. नंतर मोबाईल नंबर टाईप करायचा. परत एकदा समोर कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर ईमेल आय डी टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा. पुढे आहे तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे का, असेल तर मग यस करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. पुढे आहे मॅट्रिक्युलेशन सीट नंबर. 10वीचा सीट नंबर टाईप करून घ्यायचा. नंतर 10वीचं पासिंग वर्ष आहे, मंथ आणि पासिंग इयर ते टाकून घ्यायचं. पुढे आहे एक्झाम सेंटरसाठी या ठिकाणी लिस्टमधून एक्झाम सेंटर प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. 3 सिटी सिलेक्ट करून घ्यायच्या. नंतर या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि जनरेट OTPवरती क्लिक करून घ्यायचं. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड येईल, तो खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आणि व्हॅलिडेट OTP याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी मेसेज येईल, OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली. क्लोजवरती क्लिक करायचं आणि विंडो क्लोज करून टाकायची. आय अग्रीवरती क्लिक करायचं आणि कॅप्चा कोड टाईप करून रिव्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपण आता जी माहिती भरली ती या ठिकाणी समोर आपल्याला दिसणार आहे. परत एकदा माहिती चेक करायची आणि समोर असणाऱ्या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये माहिती चेक करून क्लिक करत यायचं. क्लिक केल्यानंतर खाली सबमिट दिसेल, सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल, द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅनॉट बी मॉडिफाय. एकदा माहिती सबमिट झाल्यानंतर माहितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा होणार नाही, त्याच्यामुळे माहिती चेक करा आणि नंतरच सबमिट करा. यसवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. आपल्याला ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी युअर सिलेक्शनच्या समोर एक प्लस आयकॉन दिसतोय, त्या प्लस आयकॉनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर बाजूला एक वेब पेज ओपन होईल. या ठिकाणी पहिलं आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो म्हणून बॉक्समध्ये क्लिक करायचं. पुढे आहे ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे ती पोस्ट या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. मी लिपिक टंकलेखक या पोस्टसाठी फॉर्म भरत आहे म्हणून मी ती पोस्ट सिलेक्ट केले. नंतर मॅरिटल स्टेटस या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. मॅरिड, अनमॅरिड, विडोवर जे काही असेल ते. त्याच्यानंतर पुढे आहे उमेदवाराचा अधिवास तपशील. पहिलं आहे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करून घ्यायची. नंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का, असेल तर यस करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करा. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याकडं आहे म्हणून मी ते डिटेल्स देणार आहे. तर डोमासाईल सर्टिफिकेट
इश्युइंग ऑथॉरिटी, कोणी इश्यू केलं ते डिटेल्स या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचे. नंतर आहे डेट ऑफ इश्यू ऑफ डोमासाईल, ते सर्टिफिकेटची जी इश्यू डेट आहे ती या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायची. नंतर पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा. नंतर आहे अर्जदाराची जात प्रवर्ग माहिती, कास्ट कॅटेगरी या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. पुढे आहे कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी, कोणी इश्यू केलं आहे हे कास्ट सर्टिफिकेटवरती दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण टाईप करून घ्यायचं. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची जी इश्यू डेट आहे ते सर्टिफिकेटवरती बघून या ठिकाणी टाकून घ्यायची. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो सर्टिफिकेटवरती बघून या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. नंतर आहे मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, शरीरावरची ओळख खूण या ठिकाणी टाईप करून घ्यायची. नंतर आहे पुढे आहे उमेदवार ओळखपत्र तपशील, खाली दिलेल्या पैकी एक या ठिकाणी आपल्याला ओळखपत्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याची डिटेल्स हे या ठिकाणी द्यायचे आहेत. तर माझ्याकडे पॅन कार्ड आहे म्हणून मी त्याच्यावरती क्लिक करतो आहे. पुढे पॅन कार्डचे डिटेल्स आपल्याला द्यायचं आहे, नंबर आणि पॅन कार्डवरील नाव, आणि बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी मी नोवरती क्लिक करत आहे. झाल्यानंतर या ठिकाणी खाली आहे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे. बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. तुम्ही भरताना तुमच्या ह्यानं माहिती भरून घ्यायची आहे. पुढे आहे तुम्ही 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का, तर नाही म्हणून नोवरती क्लिक करायचं. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. जे असतील त्यांनी यसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे आहे तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, तर नाही आहे मी म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. जे असतील त्यांनी यस हा ऑप्शन निवडायचा आहे. आपण प्रकल्पग्रस्त आहात का, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. पुढे आहे तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, तर नाही आहे मी म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे आहे आपण पदविकाधारक अंशकालीन उमेदवार आहात का, तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे. माजी सैनिक आहात का, तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतो. पुढे आहे तुम्ही दिव्यांग माजी सैनिक, शहीद माजी सैनिक यांचे वार्ड आहात का, तर नाही म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. जे असतील त्यांनी यस हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर आहे प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. नंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे काय, तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. नंतर आपण अनाथ आहात का, तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतो. पुढे आहे आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का, तर नाही म्हणून मी नाही याच्यावरती क्लिक करतो. पुढे आहे ऑदर डिटेल्स, हे डिटेल्स तुमच्या माहितीप्रमाणे वाचायचे आणि हे भरून घ्यायचे आहेत. मी माझ्या ह्याच्याप्रमाणे हे सर्व सिलेक्ट करून घेतो आणि खाली स्क्रोल करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढे आहे आपल्याला करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढे आहे परमनंट ॲड्रेस आहे. जर तुमचा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे. जर वेगवेगळे असतील तर मग परमनंट ॲड्रेस हा सेपरेट टाईप करून घ्यायचा आणि झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढे आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. पहिलं आहे 10वीचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत. पहिलं आहे ते 10वीचं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. या ठिकाणी मला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला जर दुसरं कुठलं असेल तर मग एनी अदर हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर 10वीच्या शाळेचं नाव,
टाईप करायचं. पुढे 10वीला पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर 10वीचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. कितीपैकी किती होते हे या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. पुढे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली हे टाईप होऊन कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत. त्याच्यानंतर आहे 12वीचे डिटेल्स. पहिलं 12वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं. मला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. जर तुम्हाला दुसरं कुठलं बोर्ड असेल तर एनी अदर इक्विलंट बोर्ड हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर 12वीचं जे कॉलेजचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. 12वीला आपल्याला पर्सेंटेज होते म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. नंतर 12वीला कितीपैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. पुढे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट होऊन येतील. त्याच्यानंतर आहे इयर ऑफ पासिंग. 12वीचं पासिंगचं वर्ष या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे ग्रॅज्युएशन. या ठिकाणी एनी डिग्री फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर इन्स्टिट्यूट पास फ्रॉम, कोणत्या संस्थेतून तुम्ही झाला ते कॉलेजचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. नंतर पासिंगचा महिना आणि वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं. पुढे आहे तुम्हाला डिग्रीला जर पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. CGPA असेल तर मग CGPA हा सिलेक्ट करून घ्यायचा. मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो आहे. कितीपैकी किती मार्क्स होते हे या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. पुढे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत. त्याचप्रमाणे तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तेही आपण या ठिकाणी डिटेल्स या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आहे पोस्ट वाईज क्वेश्चन्स टू बी आस्क. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे काय, तर आहे म्हणून मी यसवरती क्लिक करतो. तुमच्याकडे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र किमान 40 शब्द प्रति मिनिट गती मर्यादा असलेले शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र आहे का, तर आपल्याकडे आहे म्हणून मी यसवरती क्लिक करतो आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे ते फोटो आहे. फोटो या ठिकाणी आपल्याला 2 अपलोड करायचे आहेत. एक कॅप्चर फोटो आणि एक स्कॅन केलेला फोटो, असे 2 फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. स्कॅन केलेल्या फोटोची या ठिकाणी साईज दिलेली आहे 4.5 × 3.5 सेंटीमीटरमध्ये तो फोटो घ्यायचा आणि त्याची साईज 80 ते 200 KB ठेवायची. तसंच सिग्नेचरची सुद्धा या ठिकाणी 4.5 × 3.5 सिग्नेचर करायची आणि फाईलची साईज जी आहे ती 80 ते 200 KB ठेवून या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. नंतर 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. नंतर 12वीचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्र या ठिकाणी आपण अपलोड करायचं. नंतर डिग्रीचं सर्टिफिकेट ऑल सेमिस्टरचे या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर आहे डोमासाईल सर्टिफिकेट. या ठिकाणी डोमासाईलचे या ठिकाणी मी डिटेल्स दिले होते म्हणून ते या ठिकाणी अपलोड करायला लागेल. नंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल आणि पॅन कार्ड अपलोड करायला लागेल. जर इतर कुठली डॉक्युमेंट असतील तर तेही या ठिकाणी खाली तुम्ही अपलोड करू शकता. मी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेली आहेत. सबमिट करायच्या आधी फोटो आणि सिग्नेचर एकदा व्ह्यू करून बघायचं. दोन्ही फोटो आणि सिग्नेचर व्ह्यूवरती क्लिक करायचं आणि चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पेज स्क्रोल करून घ्यायचं. पेज स्क्रोल केल्यानंतर खाली या ठिकाणी दिसेल डिक्लेरेशन. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, माहिती वाचायची आणि बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि पेज स्क्रोल करून घ्यायचं. पुढे आहे आय अग्री, याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी प्रिव्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. जी माहिती तुम्ही आता भरलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. जर काही माहितीमध्ये करेक्शन असेल तर या ठिकाणी आपल्याला ते करेक्शन करून घ्यायचं आहे. एकदा माहिती पुढे सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये कुठलाही बदल हा होणार नाही आहे म्हणून माहिती चेक करायची आणि जर काही बदल असतील तर ते बदल करून घ्यायचे. आणि या ठिकाणी माहिती चेक केल्यानंतर खाली ओके दिसत आहे, त्या ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मी माहिती सर्व व्यवस्थित
चेक केलेली आहे. ही माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे म्हणून मी आता सबमिटवरती क्लिक करतो आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पेमेंटसाठीचा ऑप्शन आलेला आहे. तर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग याच्या माध्यमातून इथे आपण पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही इथून डेबिट कार्ड सिलेक्ट करा. डेबिट कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा, नंतर एक्सपायरी डेट टाकायची, नंतर CVV नंबर टाकून घ्यायचा. बॅक साईडला CVV नंबर असतो. नंतर खाली मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून पेमेंट करून घ्यायचं आणि पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट आणि रिसीट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.